पुढची बातमी, विधानसभेमध्ये आमदार सुरेश धस आणि रोहित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेत। रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये डुकरांचं मटण चांगले मिळतं असा टोला धस यांनी लगावला, तर धस यांनी केलेला उल्लेख काढून टाकण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। अध्यक्ष महोदय, जयंत पाटील जे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहित दादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं, त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं। सुरेश धस यांनी हाणमार केली। अध्यक्ष महोदय, 10-15 दिवस झाले आणि 15 दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या, अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही। धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा, हा उल्लेख ते सुद्धा डुकराचं मटण हे अयोग्य आहे। उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या, मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये। आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल, तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो। माझा तो मुद्दा नव्हता। अहिल्यादेवींचं, गोदड महाराजांचा मी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मी पण काम केलेलं आहे राष्ट्रवादीचा म्हणून। अध्यक्ष महोदय, बरं का, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, पण ज्या हॉटेलवरती, ठीक आहे मी माझा शब्द परत घेतो, कोणता घेतलं ना, हा ते भेटतं तिथं, जिथं भेटतं तिथं मारामाऱ्या झाल्या। अध्यक्ष महोदय, त्या भागामध्ये कोणता एक देव आहे आणि तिथपासून रुई 36 पर्यंत सुरेशराव विषय मर्यादित आहे, मर्यादितच बोलतोय, लवकर घ्या। हे बघा, ऐका, नाव न घेता अशा पद्धतीने वळवावळ करून जयंत पाटील साहेब जे बोलले ना, त्याच्यामुळे मी हे बोलतोय। विषय वेगळा आहे, तुम्ही अध्यक्ष महोदय, रात्री 1-1 वाजता माझ्या स्वतःच्या घरामध्ये मवियाचं सरकार असताना यांनी रात्री 1-1 वाजता DYSP PI माझ्या घरामध्ये पाठवले। विषय वेगळा आहे अध्यक्ष महोदय, आणि 1 वाजता दरवाजा उघडून आणायचे आहेत का घरात बघायला आलो। हे मवियाच्या सरकारामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।